राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, मुखं करोति वाचालं पंगुं वन्दे परमानन्दमाधवं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादया, तुझानुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, मी कथा पुसली काहीचे बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस भवानी, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, एकोणचाळीसावा 40वा श्लोक अध्यायाचा शांका प्रजापति स्वं पितामहश्च, नमो नमस्ते नमः पुरस्तात् पृष्ठतस्ते, नमोस्तुते सर्वतदेव सर्व, अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वसमाप्नोषि ततोऽसि सर्वम्। देवा तू वायू यम अग्नी वरुण चंद्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा पिता अशा तुला 1000 वेळा नमस्कार असो, असा पहिल्या श्लोकाचा अर्थ होता. नमः पुरस्तात् तुला पूर्व दिशेकडून नमस्कार असो, पश्चिमेकडून असो, म्हणजे पुढून आणि मागून शब्द आलेला आहे त्यात. सर्व स्वरूपा तुला सर्व दिशांकडून नमस्कार असो, अनंत बळ अमर्याद पराक्रम असलेल्या देवा, तू सर्वांना व्यापतोस, त्यामुळे तू सर्व स्वरूप आहेस. अशा प्रकारच्या या दोन्ही श्लोकांचे अर्थ होते. व आपण ज्या पाहिलेल्या आहेत त्यात वायू तू श्री अनंता, हे श्री अनंता तू वायू स्वरूपही आहेस. यम नियमता म्हणून सुद्धा तूच आहेस, खरा नियमता तूच आहेस. प्राणीगणी वसता अग्नी तो तू, सर्व प्राण्यांच्या मध्ये वसणारा अर्थात राहणारा अग्निस्वरूप, त्यांच्या पोटामध्ये राहणारा जठराग्नी स्वरूप तो आहेस. वरुण तू सोम, तूच कोण आहेस? वरुण आहेस, सोम आहेस. स्रष्टा, सोम म्हणजे चंद्र. स्रष्टा तू ब्रह्म, तूच ब्रह्मदेव आहेस, त्याच्यामध्ये सृजन शक्ती आहे असा उत्पन्न करणारा स्रष्टा, आणि त्या स्रष्ट्याचाही स्रष्टा, पितामहाचाही परम, आद्य जनक तू, त्या सगळ्याही देवांचा परम तू आहे. तिथे समोर जरी विश्वरूप दिसत आहे, त्या विश्वरूपाची उत्पत्ती कृष्ण रूपापासून झालेली आहे. अगोदर रथावरती विराजमान कृष्ण रूप आहे, आणि कृष्ण रूप असताना मोहग्रस्त अर्जुनाला जे रूप दाखवलेलं आहे देवाने, तर त्याला मग त्याच्यामध्ये हळूहळू त्याला ओळख पटत गेली की सारखे असावा तर असाच असावा, आपल्या हे करून देणारा, आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणारा. तर त्या भगवान श्रीकृष्णाने हळूहळू त्या अर्जुनाला
कोण आहेस याचा परिचय करून द्यायला सुरुवात केली. पण ते करत असताना जसा अज्ञानी देवाला बाहेरून देव दाखवलेला आहे, देव आतमध्ये पण एंट्री करताना बाहेरून करायची. म्हणून अनेक मंदिरात असणारे अनेक देवी देवता, त्याच्याहीपेक्षा खाली अनेक देवी देवता दाखवल्या. अनेक देवी देवता दाखवण्याचं काय कारण आहे, तर त्यांना एंट्री करायला सोपी जाते. डायरेक्ट पांडुरंग सुद्धा कोणाला कळत नाही. लोकांना बाकीचे देव कळतात. हळूहळू त्यांचा जसा स्वभाव, त्यांचं जसं अज्ञान, त्या अज्ञानाला पोषक देव कळत असतात. म्हणून कोणी एखादा खालच्या देवांची भक्ती करत असेल तर त्याचा अधिकार त्याच्यावरूनच सिद्ध होतो की हा कोणत्या अधिकाराचा असला पाहिजे. फार बोलायची आवश्यकता नसते आणि त्याला लगेच पांडुरंगाचा परिचय होणं बी संभवनीय नाही, कारण त्याचा स्वतःचाच अधिकार इतका कमी आहे. त्याला तो कळेल कसा काय पांडुरंग. म्हणून अनधिकारी लोक हे सेंद्री देवाची पूजा करत असतात आणि ते करतात, त्याच्यावरूनच त्यांचे अधिकार सुद्धा सिद्ध होतात. इथं विश्वरूपापर्यंत अर्जुनाला घेऊन गेले तर विश्वरूप दाखवून तोही एक देवच आहे. विश्वरूप नावाचा एक देवच आहे. खालचे जे देव आहेत अर्जुन त्याच्या आधी करत नव्हता का, आणि खालच्या पूजा अर्जुनानेही केलेले आहे. डायरेक्ट कृष्ण भगवंत आहे असं कळायला फार उशीर लागलेला आहे. पण मग ते करता करता, आणि आताही देवाने जसा अध्यायामध्ये प्रत्येक अध्याय हा देवाची ओळख करून देतो. प्रत्येक अध्यायात देवाची ओळख होते. काही अंशामध्ये होत चालते. पूर्ण अंशात 18 अध्याय पूर्ण झाले की 18 कलांनी युक्त सगळा देव कळाला. सगळा देव कळण्यासाठी त्याला तशा 16च कळा म्हटलं ना. 12-16 जणी हरिसी म्हणून फिरती रात 16 कळा दाखवलेल्या आहेत. असे या प्रत्येक अध्यायात देवाचा परिचय वाढत गेला आणि इतका वाढत गेला की आता आपण सध्या 11व्या अध्यायामध्ये आहे. तिथे सुद्धा पूर्णतः देवाचं ज्ञान झालेलं आहे असं नाही, पण पुष्कळ अंशामध्ये देवाचं ज्ञान झालेलं आहे. परमार्थाला जो उशीर लागतो तो याच्यासाठी लागतो. आपल्याला जेवढा अंशात कळतं लगेच आपल्याला वाटतं की कळला हा झाला आम्हाला कळाला देव. थांबा थोडंसं, पुढचा अध्याय येईल. पुढच्या अध्यायात तुम्हाला अजून थोडंसं वेगळं आणखीन सांगतील. आणि सर्वांशाने ज्या वेळेला कळतो त्यावेळेला त्याचा खरा परिचय होत असतो. म्हणून अनेक देवी देवतांना पाहून पुढे प्रवेश होत असतो. बाहेरच्या देव पाहिल्याशिवाय आतल्या देवापर्यंत पोचता येत नसतं कोणाला. म्हणून देवांचा परिचय करायला सुरुवात केला तर बाहेर केला. बाहेर देव दाखवला, मंदिरात देव दाखवला, बाहेर देव दाखवला. आणि मग हे लोक सगळे तिकडे जो आहे असे बाहेर पळाले. मी देव आहे या भूमिकेवर पोचायला का जन्मच्या जन्म जातात. म्हणून या भूमिकेपर्यंत पोहोच. म्हणून तर तिथे अवघड आहे, दुर्लभता सांगितलेली आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा दुर्लभा सुदुर्लभा असं का म्हटलं. तर इतकं जर सोपं असताना आपण सगळ्या अभ्यास करणाऱ्या सगळ्या माणसांना जर देवाचं यथार्थ ज्ञान झालं असतं तर फार सोपं काम झालं असतं. तसं नाही होत ते. म्हणून अभ्यास करणाऱ्या माणसांना सुद्धा तो 100% अंशामध्ये त्याच वेळेला कळालेला नसतो. तोच विषय असतो पण तो 100% कळत नाही. नवीन विषय येतो असं काही नाही, हा एकच विषय असतो पण तो 100% नाही कळत. याचं कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी लूज असतं आपलं, आणि अधिकार बी लूज असतो, हरवलेला असतो आपण. तेव्हा अनधिकारिता आणि त्याचं ज्ञान जसं व्हायला पाहिजे तसं न होणं, अर्जुनाची तीच परिस्थिती चाललेली आहे. आणि आत्ता जर समजा तो म्हणतो की तूच श्री अनंत आहेस, तू नियमन करणारा यम तू आहेस, तर त्या अंशामध्ये त्या अंशामध्ये देव कळत चाललेला आहे. मग आत्तापर्यंत यम आणि तो वेगळाच होता, तो देव वेगळा आणि ते हा वेगळा असा होता. एखादं काम एखाद्या डिपार्टमेंटचं राहिलं तर त्या फायली तिथेच राहतात, कारण ते म्हणले माणूस ॲबसेंट आहे.
मग ते माणूस ॲबसेंट आहे, ते माणूस चक्रा मारून मारून जमतो. का हो तुमच्या ऑफिसला येतो आम्ही, ते का ते काय करावं, ते माणूस आहे ना जरा आमच्याकडे चुकीचा लागला आणि तो काही काम करत नाही, तो सारखा ॲबसेंट राहतो. असं वरच्या माणसाला त्याला म्हणजे तुम्हाला मर्यादित अधिकार आहे, त्याची सही झाल्याशिवाय आम्हाला नाही ना काय करता येत. आणि आम्हीच जर हे केलं तर मग काय होईल. म्हणून वरचा जो अधिकारी असतो तो फक्त काय करतो, त्याच्या सहीची वाट पाहत असतो. तुम्ही खालून येऊ द्या ना, माझ्याकडे येऊ द्या ना, मी लगेच तुम्हाला करून देतो. पण तोच नाही आहे जाग्यावर. तसे नियमन करणारे देव सुद्धा अनेक आहेत आणि त्या सगळ्या देवतांच्या, या सगळे देव अनेक आहेत, तर त्यांच्या हातामध्ये काही अधिकार आहेत आणि ते अधिकार असतील तर त्या अधिकाराला लोक शरण जातात. म्हणजे त्या अधिकाराला म्हणून अनेक केंद्री सेंद्री देवांना सुद्धा लोक शरण गेली, कारण त्यांची कामं तिथं नडलेली होती. ज्याची कामं जिथं नडलेली असतात तिथंच तो मनुष्य राहत असतो आणि शरणागती करत असतो, तेवढ्या अंशामध्ये असतो. आणि त्याच्यातून मग सुटल्यानंतर मग पुढचा राहत होतो. तसा जोपर्यंत जीवाला माईक पदार्थांच्या अपेक्षा राहतात तोपर्यंत मुख्य देवाची त्याला गरजच नाही आहे. त्याला माईक अपेक्षा आहे. माईक अपेक्षा कोण पूर्ण करतं, हे खालचे देव करत राहतात. म्हणून सगळा समाज हा खालच्या देवांना बसतो. आजही गावोगावी तुम्ही जर सगळीकडे गेले तर पूर्ण सगळ्या गावामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात तर विपुल देव आहे, पुष्कळशे आहेत आणि प्रत्येक त्या ठिकाणचे लोक आता त्या देवांना त्यांना काय फार लागतं असं काही नाही, त्यांना काय फार लागतं असं काही नाही. पण कारण ते आपुल्या पोटाची रडते, मागं ते शेते अवधान, आपुले इच्छे आणि पिढी. तर आपल्याला माहिती ते काय देईल बराडी हे वारकऱ्याला कळालं, म्हणून तो वारकरी काय त्या भानगडीत पडला नाही. ते म्हणजे ते काय देणार आहे. पण त्यांना ज्यांना कळतं तर ते त्या माईक पदार्थाशी आसक्त असतात, म्हणून त्यांना त्या देवांची गरज वाटते. वारकरी तो आहे, वैष्णव भक्त तो आहे की जो या अनात्मरूपी संसारापासूनच विरक्त झालेला आहे आणि तो विरक्त झालेला असल्या कारणाने त्याच्यापासून त्याला काही मागायचं नाही, म्हणून त्या देवांकडे ह्याच्या फायली गुंतलेल्या नाही. पण त्या भक्तांकडे तुमचं काय गुंतलं का नाही, तुमचं काय गुंतलेलं असेल तर तुम्ही माईक पदार्थाची इच्छा करता आणि मग बरोबर आहे, ते तुम्हाला आपले इच्छे आणि म्हणून ते पीडा देतात. ते पीडा का देतात तर याचं कारण तुमची इच्छा. तुम्हाला जर इच्छा नसेल, तुम्ही जर त्याला असं राम सुद्धा घालत नसेल तर ते म्हणजे आपल्याला विचारायचं काय तुम्हाला पीडा देईल. तुमच्याकडे संबंध नाही का, तुमच्याकडे माझं काही कामच नडलेलं नाही तर तुमचा माझा संबंध आहे. कोणाचा संबंध आहे, हे अनात्म पदार्थात गुंतलेल्या लोकांचा त्या अनात्म इच्छा पुरवणाऱ्या देवतांशी संबंध आहे. आणि हा तुम्ही तर कुठून गेले, त्या आमचा काही संबंध नाही, आज आम्ही आपले राहतो. ते म्हणले कसे राहतात मग, आमचं काय हवा हे आहे का नाही, तुम्हाला द्यावं लागेल, आम्ही कर्म करून ठेवलेले प्रारब्ध. त्या देवतांना त्यांना तेवढ्या अंशात तर त्यांना नाईलाजाने ते द्यावंच लागतं, कारण तुमचं प्रारब्ध तिथं त्या लगेच वरून आहे देव आणि प्रारब्धानुसार त्यांना भोग पुरवावे हे कोणाला सांगितलेलं आहे, त्या देवतांना सांगितलं ना. बाकीच्या यम भीम वायू फिव काय असतील ते तुम्हाला त्यांच्या ज्या भोग आहेत त्यांना त्या पद्धतीने तुम्ही त्यांना ते पुरवा असा त्यांना आदेश आहे. म्हणून ते तुम्हाला काय करत नाही. म्हणून एवढ्या सगळ्या यमांचा जरी देवाचा आणि वरुण स्रष्टान ब्रह्मदेव ह्यांचं काय करायचं व, तर अर्जुनाच्या हे लक्षात आलं की या सगळ्यांचा नियम आता तो आहेस आणि मी जर इच्छा केली तर या देवांचं चालतं बा, पुढे काहीतरी होतं. तुम्ही जर इच्छाच करत नाही तर तुमची जर फाईलच कुठं गुंतलेली नाही तर त्या ऑफिसरकडे जायची गरज काय आहे, तेव्हा काय कारण आहे तेव्हा. तर असा प्रकार झालेला आहे आणि अर्जुनाला चांगल्यापैकी देवाचं ज्ञान व्हायला लागलेलं. बऱ्याचशा लोकांना आपल्याला सुद्धा अशा लोकांना हे ज्ञान नाही, म्हणून तर ते सगळ्याच देवांच्या पूजा करताना दिसतात, सगळ्या देवाकडे जाताना दिसतात. मग तुम्ही का जाता याचं उत्तर काय, तुम्ही कुठेतरी गुंतलेले आहेत त्याच्यात. आणि
जरी वरून बोलत नसला स्पष्ट तरी आतला धागा गुंतलेला आहे हा स्पष्ट दिसतो. हा की तो म्हणूनच तो लक्ष्मी आईला जाऊन आला, आणखीन कुठल्या पर्यायाला जाऊन आला, आणखीन कशाला जाऊन आला, काय करायचंय काय तुम्हाला? कारण देव तर तुम्हीच आहात, तुम्ही तिकडे का फिरकता? तर त्याला ते कळत नाही. किती बी वैष्णव असू द्या ना, 50 वर्षापासून माळे घातलेले असू द्या, काही अडचण नाही. कारण त्याला तो कळाला नाही, कळालेला तो असा प्रकार आहे. म्हणजे त्याला तो कुठेतरी गुंतले. तुमची इच्छा गुंतलेली असेल की त्या देवाची उपस्थिती झाली लागलीच. तो कसा आहे काय हे पाहायचंच नाही. आणि तुम्हाला काय आतून इच्छा आहे की असं असं आहे, त्यावेळेला ते देव काम करतात. आणि आता अर्जुनाला कळालेलं आहे की तू ह्या सृष्टीचा निर्माता आहेस, तर तू सगळा खरा नियामक तूच आहे. कारण त्यांचंच नियमन तूच करतो, याही देवांचं नियमन. आणि मग तुझा जो कोणी भक्त होतो, तुला जो कोणी तुझी भक्ती करतो, तर ते देव अधिक शहाणपणा दाखवणारच नाहीत त्यांच्या ह्याच्यात. कारण ते म्हणजे ह्याचा संबंध कोणाशी आहे? डायरेक्ट मोठ्यांशी आहे. त्यामुळे खालच्यांचा विषयच राहणार नाही. कारण त्यांचा नियामक तो देव आहे. तर असा असणारा अनेकही जे काही, म्हणून आता प्रत्येक देवाला थोडा थोडा नमस्कार करत बसण्यापेक्षा मोठ्या देवालाच हजारो वेळा नमस्कार केलेले चालतात. आणि काही जे काही रूप आणि अथवा नाही, काय रूप आथी अथवा नाही. आथी म्हणजे रूप असणं, रूपवान असणं किंवा रूपवान नसणं हे तुला दोन्हीही संभवत नाही. नमो तुझं तैसी आहे श्री जगन्नाथा. तुला सगुण म्हणू की निर्गुण रे? तू सगुण आहेस का निर्गुण आहेस? तर सगुण निर्गुण या दोघांचाही तूच आहेस, अधिष्ठाता. ऐसे अनुरागे चित्ते स्तवन केले पांडुसुते. मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. ही देवाची ओळख चालू आहे. खरं तर या सगळ्या ओव्या देवाची ओळख करून देतात. का आहे कसा देव हा? तर हा रूपवान आहे, अरूप आहे, रूप नसलेला. आता त्याचे आपण दोन अर्थ केले होते की व्यक्त आणि अव्यक्त आहे. आणि काही वेळेला व्यक्त आहे आणि काही वेळेला व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे अधिष्ठान स्वरूपही आहे. ऐसे सानुरागे चित्ते, चित्तामध्ये प्रेम धारण करून स्तवन केले पांडुसुते. मग म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. ज्या वेळेला चित्तात अति पुष्कळ प्रेम तयार होतं, सर्वांशाने ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते पुष्कळ प्रेम असतं. अंशात्मक प्रेम पुष्कळ नसतं. आपण ज्या प्रेमाला जे प्रेम शिल्लक ठेवून केलं जातं ते प्रेम खरं प्रेम नसतं. प्रेम करतच नाहीत लोक असं नाही, पण काही अंशात करतात. 100% प्रेम नाही. आता अर्जुनाचं त्या देवावरती सानुरागे चित्ते स्तवन केलं म्हणजे स्तुती केली. पांडुसुते, पांडूच्या पुत्राने, म्हणजेच पंडू राजा असं म्हणायचं तिथे. पांडुसुते याच्यात दोन येतात. पांडव हाई होतात आणि पंडू हाई होत. आणि पंडूचा सुख म्हणजे अर्जुन. तर त्याच्यात जसा बाप प्रेम करतो पोरावर, हे प्रेम चांगलं. बाप पोरावर करताना समांतर करतो. समजा त्याला 5 पोरं येतं, 5 पोरं जर असतील तर 5ही मुलांच्यावर समान प्रेम करतो. त्याच्यात तो पाहत नाही. तसा या विश्वावरती समान प्रेम कसं असतं हे अर्जुन आता त्याच्याच भूमिकेतून दाखवतो. म्हणून सर्व विश्वावरती समान प्रेम अर्जुनाचं होताना दिसतं. म्हणे नमस्ते नमस्ते म्हणजेच कोणाला त्या विश्वरूपाला नमस्कार असो, कृष्ण रूपाला नमस्कार असो, नमस्ते नमस्ते. पाठीती सात्यंते न्याळी त्रिमूर्ती ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. म्हणजे त्याला पूर्ण नखशिकांत निहाळलं. आणि मग पणा नखशिकांत निहाळणं हा इंद्रियांचा स्वभाव असतो, म्हणून इंद्रियाने नमस्कार असो. पण इंद्रिय मनाच्या अधीन असतात, म्हणून नमस्ते मनाने नमस्कार असो, इंद्रियांनी नमस्कार असो, मनाने नमस्कार असो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते. म्हणे आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. पुन्हा म्हणतो
नमस्कार नमस्कार, मनाने नमस्कार असो, शरीराने नमस्कार असो, कायेने नमस्कार असो, किंवा अंतःकरणाने नमस्कार असो, ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते आणि पुन्हा म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. सगळीकडे चराचरात हे दर्शन होण्याची भिन्न भिन्न पद्धती झाली की ज्याला ज्याला पाहतो त्याच्यात प्रभूच आठवतो. जिथे जिथे पाहतो ज्या ज्या अंशात त्याची अंतःकरणाची वृत्ती काम करताना दिसते, जसं जसं ज्ञान होत आहे तिथं सुद्धा तो म्हणतो हा परमात्माच आहे, हा परमात्माच आहे, नमस्ते नमस्ते, हा परमात्माच आहे, हा नमस्ते. चराचरात भूत पाहिली, संपूर्ण भूत, नमस्ते प्रभू. आत्तापर्यंत भूत नव्हता पाहत, आत्तापर्यंत प्रभू नव्हता पाहत, आत्तापर्यंत भूत पाहत होता, आता भूतांना प्रभू म्हणतो. म्हणजे सगळ्यांना ये चराचरी जी भूते ते सर्वत्र देखे तयाते, त्याच्यामध्ये त्या भगवंताला तो पाहतोय. तेव्हा ती चराचर जे आहे ते सगळं परमात्माचं आहे. हे व्यापक दर्शन आहे देवाचं. परिच्छिन्न दर्शन जे असतं ते अज्ञानकृत असं आहे. हे इतकं व्यापक झालं की चराचरात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मग आपापच त्याची पूजा ध्यान हे व्यापक होते. ध्यानाच्या धारणेत चराचर वजा केलं जातं आणि आता चराचरातच परमात्मा प्रतीती आल्यामुळे तो सर्वत्र त्या प्रभूला चराचराचर अचर चेतन जड या दोन्ही गटामध्ये, एक जड गट आहे आणि दुसरा चेतन गट आहे. दगडांना सुद्धा नमस्ते प्रभू, दगड पाहिली तरी नमस्ते प्रभू. आता दगडात कुठं देव असतो का हो? त्या नामदेवरायांनी त्यांचा कापडाचा धंदा होता. काय पोराला काम धंदा शिकायला पाहिजे म्हणून दामा शेट्टींनी त्याला कापड होलसेलमध्ये आपली कापडं विकत आणून दिली, त्याचे गठ्ठे बांधले आणि बाजाराला जा म्हटले. सगळे आठवड्याचे बाजार करायचे नामदेवरायांनी आणि मग डोक्यावर गठुडं घ्यायचं आणि चालत जायचं डोंगरात. डोंगरात दगडी भेटले, झाडाखाली बसले आणि त्यांना दगडी नाही दिसायला लागले. नमस्ते नमस्ते प्रभू. मग ती समोर दगडी दिसले की काय काय दगडोबा तुम्ही तर उन्हातच बसले, तुमच्या अंगावर कापड सुद्धा नाही हो. कोणाला म्हणायला लागले? दगडोबाला, दगडाला. आणि असे बसले आणि मग त्यांनी त्याच्यातले कापड टोपी काढली आणि टोपी काढली त्यांच्या डोक्यावरती ठेवली. कोणाच्या? दगडाच्या. वा 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 काय सुंदर दिसायला लागले वा दगडोबा तुम्ही. अशा पण तुमचं बाकीचं अंग उघडच आहे ना हो. त्यातलं दुसरं कापड काढलं तरी तुम्हाला अंदाजे 2 मीटर लागेल. हो 2 मीटर फाडलं आणि 2 मीटर कापड असं ठेवलं. वा 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 दगडोबा तुम्ही एवढे आता छान दिसायला लागले. आणि लगेच शेजारी गेले. धोंडीबा तुमचं कसं काय हो? तर ते म्हणले का आता काय बा तुम्ही असं जर भेदभाव करत असले, धोंडीबा म्हणायला लागले. हा संवाद कसा आहे? मनातला संवाद आहे, मनाने. तर सर्वत्र मग त्या धोंडीबाला सुद्धा घातले असे सगळे. मग बाकीचे म्हटले आम्ही पोरं लेकरं नाहीत का त्यांचे? मग ते म्हणले सगळ्या पोरा लेकरांना म्हणजे बारके दगडे यांना सुद्धा कपडे बिपडे सगळे घातले नाशे. मग असे झाडाखाली बसले. काय धंदा होईल बरं जोरात त्यांचा? यांना धंदाच करायचा नाही. हे लोक धंदा करणार, त्यांच्या नावावर धंदा टाकला. त्या गावातला एक जण माणूस होता, तो गावात 1 नंबरचा डांबर, ज्यांनी कोणालाच आजपर्यंत रुपया परत केला नाही. आणि ते नामदेवरायांना येऊन भेटला. म्हटलं आपल्याला, कारण ही लोक बरोबर अशा लोकांना येऊन भेटतात. ते म्हणला की बा मला असं आहे, ते पुरीचं लग्न आहे, मग असं अख्खं कटूनच होतं. आणि मग मला ते कापडं लागतात आणि ते घेऊन जा ना. मग म्हटलं किती लागतात? सगळीच लागतात. जसे तुकोबारायांच्या मिरच्या एक जण बांधता सगळ्याच घेऊन गेला. आणि मग तसं नामदेवरायांची कपडे तो अख्खाच घेऊन गेला आणि अख्खा सगळे कपडे घेऊन गेल्यावर गेला घरी. आणि मग दामा शेट्टी संध्याकाळी आले. म्हटले नामा धंदा? म्हटले धंदा काय एकच नंबर, आज सगळा माल विक्री झाली, सगळ्या मालाची विक्री. ते म्हटले वा 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 छान आहे बरं का. तरी म्हटलं पोरगा सुधरेल कधीतरी. कुठे पैसे? म्हटले नाही उधारीवर.
घेतलं घ्या आणून म्हटलं तुला कोण पैसे द्यायचे रे नामा तुला कळत कस काय नाही ते म्हणले देईल ना ते म्हणले काय देईल काय साक्षीदार पुरावा कोणाला दिला म्हणजे ते गावातला नाही का तो वय मग संपला म्हटले तुझं नाही ना म्हटले आमचं तसं काय नाही आपला साक्षीदार आणलेला आहे आम्ही म्हणजे कोण साक्षीदार आणला म्हणजे दगड आणलेला आहे तिथला दगड घेतला तो दगड घेऊन आलेलो आहे म्हटले मी असं त्यानेच दिला म्हटलं की हा दगड आपल्या दोघांच्यातला साक्षीदार मी घेऊन कुठे म्हटले ही काय येत आहे म्हटलं आणि ते पाहिलं तर सोन्याचा दगड सोन्याचा हा आणि मग दगड सोन्याचा म्हटलं त्या माणसाला लगेच कळालं पण त्या नामदेवरायांचा आपला सौदा झाला पण तो दगड सोन्याचा झालाय गावात बातमी तो म्हटला कधी रुपया न देणारा आपला नामदेवराय दुसऱ्या दिवशी आला आपला किती हिशोब झाला आणि तो साक्षीदार मला देऊन टाका तेव्हा आपला जो साक्षी ठरला त्याने ते काय केलं यादी काढली ते यादीतले ते एवढे पैसे झाले हा ते म्हटले आमचं एवढं आहे म्हणजे सोन्याचा तुमचं तुम्ही खुशाली घेऊन जा आमचा त्याच्याशी काय संबंध मोठी माणसं एवढी मोठी आणि मग त्याने तो असा दगड घेतला आणि त्याच्या दगड ह्याच्यात टाकला आणि घरी घेऊन गेला ते म्हटला बायको म्हटली आणलं का सोन्याचा दगड म्हटले हो का आणला असा ठेवला आहे तसा दगड आणि घ्या आता हाय ते होतं ते बी गेलं देव कोणत्या पद्धतीने उधाऱ्या वसुली करायला सांगताय पण ह्याच्यात आपण तरी या दृष्टीने पाहतो की त्याचं काय झालं मग देवाने वसूल करून दिलं नामदेवरायांना त्याचं काही देणं घेणं नाही वसूल करून द्या नाहीतर नाही द्या कारण त्यांच्या दृष्टीने म्हणजे दुष्ट व्यक्ती एकदम दुष्ट व्यक्ती सुद्धा सज्जनच असतो म्हणजे या भक्तांच्या दृष्टीने अति वाईट असणारा व्यक्ती सुद्धा सज्जन म्हणून धरला जातो त्याला देव धरलं जातं आणि मग तो देव मग ते ते म्हणजे असा मनुष्य भेटला तर तो कसं काय देव होईल तो दुष्टच आहे ना वाईटच आहे ना नाही देव ते काम करतात तर त्या अशा प्रकाराने संपूर्ण चर आचर जड चेतन या सगळ्यामध्ये भगवंताचं दर्शन होणं ही एका भक्ताच्या जीवनातली भक्तीची एक श्रेष्ठ पायरी आहे असं म्हटलं तरी चालेल कारण या पायरीवर गेल्याशिवाय आपल्या देवाचं दर्शन परिच्छिन्न स्वरूपात घेण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती नाश पावत नाही याचं कारण त्या वृत्तीत हे ज्ञान भरलं जात नाही त्याचा परिच्छिन्न देवाचा भाव का जात नाही तर त्याची ती वृत्ती त्यांनी बदललीच नाही पुष्कळ ऐकल्यानंतर वृत्तीत जर बदल होत नसेल तर त्याला काय करावं त्या म्हणून ऐकण्याने वृत्ती बदलते पण सगळ्यांचीच बदलते असं नाही तर त्याच्यामध्ये पुण्यवंताची वृत्ती बदलते जो अधिक पुण्यवंत आहे त्याच्याच वृत्तीत फरक पडतो म्हणून पुन्हा आणखीन स्टेप्स आलीच की ज्याची त्याचा जसा अधिकार होतो तशा त्याच्या वृत्त्या बदलताना दिसतात वृत्ती का बदलली नाही याचा सरळ भाग आहे त्याच्या चित्तातली ती भूमिका नाही बदललेली काय नास्तिक लोक सुद्धा फार श्रेष्ठ असतात बरं का असं समजू नका की नास्तिक आहेत ना तो कनिष्ठ असतो असं नसतं काय काही नास्तिक मंडळी कारण त्यांची मानण्याची देव मानण्याची ती पण आहे समाजसेवक वगैरे काही मंडळी आहेत ना ते म्हणतात अहो या झाडांना पाणी घालावं याच्यात आम्हाला देव दिसतो वाईट काय झाडांना पाणी घालतात हे सगळं हे जे आहे त्या काही म्हणले बा पशु पक्ष्यांना आम्हाला दया वाटते चांगली आहे तुम्ही त्यालाही देव माना गोर गरीब दिसतात त्यांना मदत केली काय वाईट आहे त्यांना देव नाही का त्याच्यामध्ये आहे म्हणून मग काय बोलताना असे दिसतात तुम्हाला की त्या तुम्ही उगाच काहीतरी दे त्याच्यापेक्षा माणसातला देव शोधा आता त्यांना तो 100% कळालेला असतो असं बी काही नाही पण तेवढ्या अंशात कळालं ठीक आहे काय अडचण नाही तुम्हाला त्यांना आस्तिक म्हणायला काय अडचण नाही ते नास्तिक नाहीत नुसते देवावरती फुलं टाकणारे आणि लबाड्या करणारी माणसं काही कामाची नाही तर त्यांना ते करू नये करतात तुम्ही देवपूजा करा पाषाण प्रतिमा जे असेल तीही पूजा करा पण देव समाज देव आहे या भूमिकेतून खाली उतरता कामा नये जे दृष्टीला दिसतंय ते देवच आहे ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते आता अर्जुनाची नजर फाकलेली आहे आणि सगळ्या भूतांच्या
काय म्हणतो? देव म्हणतोय, देव. आणि पुन्हा पुन्हा म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू, पुन्हा पुन्हा. चराला नमस्कार असो, अचराला नमस्कार असो. अचररूपी देवाला आणि चररूपी देवाला नमस्कार असो. कारण तिथं दोन शब्द आले, चर आणि अचर, जड आणि चेतन. तो दोन्ही देवच आहे, जडही देवच आहे. आता वेदांताची भाषा लागाला खूप जड कसं काय हा, तर ह्यातला हा भाव वेगळा आहे. भक्तिशास्त्रामध्ये काय केलेलं आहे, हा भाग थोडासा भिन्न आहे. वेदांतामधले वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या देवाची ओळख करून दिलेली. ज्या वेळेला वेदांत शास्त्राचा विषय घेतला त्यावेळेला ब्रह्मरूपी देवाची ओळख करून दिली. ब्रह्म काय आहे, मग त्यांनी एक त्याची ओळख करून देताना बाकीच्याला बाहेर काढलं. नंतर ज्या वेळेला भक्तिशास्त्रामध्ये गेले त्यावेळेला त्याला दगडापासून देव मानायला सुरुवात करून दिली. इकडे ते वेदांत शास्त्राने डायरेक्ट ब्रह्माकडे गेलं, इकडे त्यांनी दगडापासून सुरू करून दिलं. आणा शेंदूर आणा, ब्राह्मण टाका आले का, म्हणा मंत्र टाका, अक्षता टाकल्या दगडावर, अक्षता टाकल्या, मंत्र म्हणले, त्याच्यावर हात ठेवा, हात ठेवला त्याला, आणि मग अक्षता म्हटले, मंत्र म्हटले, त्याला आता शेंदूर लावा, झाला का नाही, देव तयार झाला तिथं. त्याला देवत्व आणलं आणि ते शेंदूर दगडाचा, आणि मग हा तुमचा देव झाला. त्याच्यात तुम्ही काय करा, नित्य आणि पूजा करत राहा. हा तुम्हाला जे काय अपेक्षित आहे, धनम धान्यम पुत्रम पौत्रम, हे सगळं तुम्हाला तो काय देईल, प्रदान करेल. मग तो देव पूजा करायला लागला, असा सुरू करून देईल तो नित्याने. तुम्हाला सांगितलं होतं ना एक वारीचा प्रसंग, निळू महाराज आम्ही असे बसलेलो होतो, आम्हाला काय माहिती पाठीमागे तिची आई तिथे पाठीमागं लक्ष्मी आई होती, आणि आम्ही असे बसलेलो होतो. आणि तो माणूस तिकडून आला, पण ह्याच्यासाठीच मी वारकऱ्यांना ना हे करत असतो म्हणजे आपल्या आता आपले काही खरं नाही. कारण तुम्हाला काय कळतं का, म्हटलं काय कळतं का, माग आमची आई, तुम्ही तिला पाठ करून बसलेलो. हा, मग लगेच आम्ही उठलो, ते म्हटलं परत पाया पडलो दोघं, त्यांची आई येते असं कसं. ह्या वारकऱ्याला काही कळत नाही. आणि हे देवाची इतकं मोठं, देवाचं एवढं मोठं स्थान आहे का नाही, आणि तुम्ही असं बसायला पाहिजे का इथं, नाही बसतात. ते झाडाच्या खाली टिकून बसलेले आहे, आम्ही ती पाहिलीच. त्याची आई एक दगड होता, त्याला काय लावलेला होता, शेंदूर लावलेला. असं ठीक आहे, त्याचा भाव आहे तो, पण त्याचा देव तेवढ्याच अंशात आहे, त्याला तो तेवढाच कळाला. वारकऱ्याला पांडुरंग कळाला, मग तरी तो कारण ब्रह्मापर्यंत त्यांनी ओळख केली, तरी सुद्धा पुष्कळ. मग त्याच्यात दोन भाग झाले. वारकऱ्यालाही 100% पांडुरंग नाही कळालेला. वारकरी झाला म्हणजे लगेच 100% कळाला असं नाही. मग तो पांडुरंगाला परिच्छिन्न स्वरूपात पाहतो, आणि मग पांडुरंगाची ओळख माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज या संतांनी करून दिली, त्याच्याकडे हात फिरकत नाही. म्हणून ज्याला गाथेची, ज्ञानेश्वरीची किंवा भागवताची ओळख नाही, तर त्या माणसाचा देव हा तसाच राहणार आहे, पांडुरंग सुद्धा तसाच राहणार आहे. त्याला काय पर्याय नाही काही, कारण त्याला अनेक जन्म घ्यावे लागतील त्याला कळायला. असा तो परिच्छिन्न स्वरूपात तो तोकडा देव पहा, अख्खा देव पाहण्याची ज्याची नजर आहे ना, तर तो या भक्ती शास्त्रातला श्रीमंत व्यक्ती असला पाहिजे, असा आहे. म्हणून वेगवेगळी शास्त्र वेगवेगळ्या देवाची ओळख करून देतात. भक्तिशास्त्रात अद्वैती देव शेवटचा विषय आलेला आहे. द्वैतात सुरुवात केली आणि अद्वैतात समाप्ती केली भक्तीने. म्हणून भक्तीने दाखवताना तोकडा देव दाखवला, आणि नंतर सगळाच देव आहे म्हणून सांगितलं, अख्खा देव आहे, त्यातलं काही वजा नाही करायचं. हे जगत जड नाही तर अवघा जनार्दन आहे. तर अशा प्रकारचा परिचय करून देणाऱ्या अर्जुनाला अशी ओळख झालेली दिसते. ऐसी ती रूपे ती अद्भुते, आश्चर्य स्फुरती अनंते, तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे. या प्रत्येक नमस्ते नमस्ते पदामध्ये अधिक भाव प्रकट होताना दिसत आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या प्रत्येक वेळेला ज्या वेळेला नमस्ते येत आहेत. खरं तर हा माऊली ज्ञानोबा यांनी केलेला विषय आहे. आता नमस्ते नमस्ते सहस्र वेळा नमस्ते असं मूळ श्लोकामध्ये आलेले. काय लिहिलेलं आहे?
सहस्रकृत्वः असा शब्द आला ना, नमस्तेस्तु नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः. सहस्र म्हणजे हजारो वेळा नमस्कार असो. हजारो वेळा नमस्कार असून माऊलींनी या सगळ्या ओवीत एखाद्या जागेवर नमस्ते म्हणून पुढे निघून गेले असते तर हजारो वेळा नमस्ते पदाचा काय अर्थ आहे हे आम्हाला कळालंच नसतं. सहस्रावरी 29व्या वेळी शेवटला म्हटलेलं आहे. तर सहस्रावरी नमन केले तर सहस्रावरी. आता मग पुढे बोलताना मग आता पुढे जाऊन नमस्ते नमस्ते बंद केलं ना जरा. आता तिथं नमस्ते नमस्ते करू पण अजून नमस्ते किती करू, कारण सहस्रावधी वेळा नमस्कार झाला म्हणून तिथं बऱ्याच वेळा आता जेवढ्या ओव्या आलेल्या आहेत त्याच्यात नमस्ते प्रभू म्हटलं. ओव्या आली आहे ऐसी रूपे ती अद्भुते. रूपे अद्भुते. खरं रूप जे आहे मायाकृत सगळं विश्व हे अनंत रूपाचंच भांडार आहे. म्हणून त्याला अनंत रूपे अनंत वेशे देखला त्याची बाप महादेव पुन्हा बाणाली कैसी. अनंत रूपाचे हे सार अनंत अनंती अपार. नामदेवरायांचं एक अभंग आहे, अनंत रूपाचे हे सार अनंत भांडार अनंती अनंत अपार. काय अभंग आहे ऐका पाठ मालिकेत आहे. अनंत रूपाचे हे सार. आता अनंत रूपाचे सार तर हा संपूर्ण सृष्टी हाच बनलेला असल्या कारणाने प्रत्येक सृष्टीतलं जे जे रूप आहे ते त्याचंच आहे. फक्त ते आपल्याला ज्ञात होत नाही, म्हणजे आपल्याला आपल्या अज्ञानाने कळत नाही. नाहीतर त्रिपुटीमध्ये द्रष्टा द्रुश्य आणि दर्शन तोच आहे. द्रष्टाही तोच, दर्शनही तेच आणि दृश्यही तोच आहे. त्यातला काहीच भाग वजा नाही. पण जीवकृत द्रष्टा दर्शन आणि दृश्य हे भिन्न आहे आणि ज्ञानी पुरुषाचं द्रष्टा दृश्य आणि दर्शन भिन्न आहे. अज्ञानी पुरुष ज्या वेळेला रूपाला पाहतो म्हणजे ज्या वेळेला रूपाचं दर्शन घेतो म्हणजे रूपाचं ज्ञान करून घेतो त्यावेळेला त्याला रूप दिसतं. ते रूप हा देव नाही तर भूत आहे असं दर्शन होतं. आता स्वतः मनुष्य आहे तर मनुष्य सुद्धा भूत मात्र आपण म्हणतो मनुष्याला. का म्हटलंय तुमचा आधार कार्डावरचा फोटो आणि हा जरा फरकच आहे नाही का. आता आधार कार्डावरचा कधी जुना फोटो लावलेला आहे असं हा पण त्या फोटोत म्हणजे फार त्याच्यात देव समजला का त्याला नाही. तर त्याच्यावरचं ते रूप म्हणजे ते जे रूप तर पाहतो पण ते रूप भूतकार्य आहे आणि एक भूत आहे परिच्छिन्न आहे अशा प्रकारचा भाव आहे. तो देव आहे असं कधी वाटत नाही. प्रत्येक पदार्थ सकाळपासून किती पदार्थ पाहिले, अनेक पदार्थ पाहिले, त्यांच्याशी तुम्ही व्यवहार सुद्धा केला कारण ते पदार्थ पाहिले नाही म्हणजे त्यांच्या रूपाचं ज्ञान नाही झालं तर तुमचं कार्यच होणार नाही. पाणी द्या म्हटलं तर तांब्याचं दर्शन होते, पेण्याचं दर्शन होते. पाणी द्यावर प्यायला म्हटलं की तांब्याचं दर्शन झालं. तांब्या काय देव वाटला का नाही. मुळात तुम्ही स्वतःला देव समजा ना तर तांब्या कधी देव नाही. तांब्या देव होण्यासाठी तुम्हाला देव व्हावं लागेल तेव्हा तांब्या देव होईल. म्हणजे कारण तुमचा जर द्रष्टा अज्ञानकृत असेल शिल्लक तर त्याला ज्ञानरूप पदार्थ कसे प्रतीतीला येते. हा बदल कुठून घडणार आहे द्रष्ट्यापासून. म्हणजे तोच स्वतः देव झाला तर त्याला देव पाहता येतो आणि स्वतः भूत असेल तर भूतच पाहिजे. स्वतः मूर्ख असेल तर सगळं जगत मूर्ख समजतो. स्वतः सज्जन असेल तर सगळं जगत सज्जन समजतो. हा नियम आहे बरं का सृष्टीतला. त्या युधिष्ठिरला सांगितलं होतं धर्मराजाला की जाऊन आपल्या हस्तिनापुरात किती लोक मूर्ख आहेत ते पाहून घे म्हटले. दुष्ट किती लोक आहेत वाईट प्रवृत्तीचे. त्याच्यातच तो हा राहत होता दुर्योधन. पण दुर्योधनाला सुद्धा तो वाईट समजतच नव्हता. म्हणजे तो फार चांगला माझा आहे चांगला आहे भाऊ आहे म्हणून त्याला
युधिष्ठिरला धर्मराजाला दुर्योधन सुद्धा वाईट दिसला नाही. त्याच दुर्योधनाला सांगितलं आपल्या राज्यात किती सज्जन लोक राहतात ते सांग. त्या दुर्योधनाला धर्मराजा सुद्धा सज्जन नाही दिसला. सगळेच म्हटले मूर्खच लोक आहेत, सगळे दुष्ट लोक राहतात आपल्याकडे. असं आहे ज्याच्या त्याच्या नजरेचा हा भाग आहे. कारण मी कसा आहे तसं तुम्ही जर देव आहेत तर तुम्हाला बाहेरचं देव दिसेल, म्हणजे दृश्य सुद्धा ऐसी रूपे ती अद्भुते, अद्भुत रूप आहेत. अद्भुत आश्चर्य स्फुरती अनंते, अनंत रूप. अद्भुत पदाचा अर्थ पूर्वी कधीच न पाहिलेलं, म्हणजे उत्पन्न न झालेलं, जे झालं नाही असं नामरूप. त्याचं नाव इथं, कारण रूपे असा शब्द आला म्हणून आपण अद्भुत शब्द नामरूपाला लावला. ऐसी रूपे ते अद्भुते, म्हणजे जे कधी झाले नाही असं उद्भूत नामरूप म्हणून. पण कोणतं झालं, कधी झालं नाही म्हणून अद्भुत, जे पूर्वी कधीच झालं नाही म्हणून अद्भुत. आता आश्चर्य पदाचा अर्थ आहे पूर्वी उत्पन्न झालं, पण त्या उत्पन्न झालेल्या पदार्थाहून वेगळं दिसलं, याला म्हणायचं आश्चर्य. जसं ससा हा पूर्वीच उत्पन्न झालेला आहे, आता काही नवीन झालेला नाही, तुम्हाला ससाही माहिती. पण त्या सशाला शिंग दिसली, त्याला आश्चर्य, अद्भुत नाही, आश्चर्य. आणि 6 पायाचा ससा दिसला, अद्भुत. लक्षात आलं का तुम्हाला? आता तो ससा म्हणजे पूर्णतः नाविन्यपूर्ण एक प्राणी दिसला. ससा नाही म्हणायचं त्याला, कारण ससाला 4च पाय असतात. तो अद्भुत एखादा नवीन उत्पन्न झालेला प्राणी समोर आला की जो तुम्ही पूर्वी कधी पाहिला, त्याला काय म्हणायचं? अद्भुत आहे. काय व अद्भुत. आणि रूपही अद्भुतच आहेत. आमची नजर थोडी खराब असते. तुम्ही पहा प्रत्येक पदार्थ कसा तयार होऊ राहिलाय. जन्माला येणार प्रत्येक बाळ बघा ना, त्याची मॅचिंग लावा पण असते किंवा आश्चर्यकारक. दोन्हीपैकी कुठली जरी पदं असतील जे कधीच पाहिलं नाही. त्या तिथे ती गायवाला आलता तो, आता ती गायला घेऊन फिरतात ते, त्या खांद्याला पाय असतो असं काहीतरी ते दाखवतात. असं बघा आमच्याजवळ अशी दैवी गाय आहे, ही हळदी कुंकू लावा, खायला घाला, त्या खाण्यासाठी काहीतरी धान्य द्या. त्यांचा पोट पाण्याचा धंदा आहे. पण ते त्याला त्याने ते असं काहीतरी दिसतं. पाठीला कसं काय पाय आला, गळ्याला कसं काय पाय फुटला, होतंय ते. कारण याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये चेंजेस काहीतरी होतात. आणि ते बी त्या गायीचं तसं भाग्य असलं पाहिजे, कारण तिला दुसरं काही काम नाही, एवढंच काम आहे फिरणं दारोदारी. हा, तिथेही प्रारब्ध काम करते ना, तिला दारोदारीच फिरवले जातात, दुसरं काही. आणि यांची पोटं वाढतात ते असे. म्हणून जेवढी काही भूत उत्पन्न होतात, काही भूत अद्भुत उत्पन्न होताना दिसतात, अद्भुत झाले तर काही आश्चर्यकारक सुद्धा दिसत आहेत. म्हणून 2 स्वतंत्र शब्द आहेत. ऐसी रूपे ते अद्भुते, आश्चर्य म्हणजे पूर्वी उत्पन्न झाले परंतु काहीतरी वेगळे आहेत असे आश्चर्यकारक. स्फुरती अनंते, त्या अनंत रूपामध्ये उत्पन्न होताना दिसत आहेत, अर्जुनाला दिसत आहेत. तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे. आता अर्जुनाला दिसतात आणि बाकीच्यांना का दिसत नाही? तर अर्जुनाची नजर बदललेली आहे, अर्जुनाची आंतरिक दृष्टीच बदलली, म्हणून त्या अर्जुनाला ती भूत अशा प्रकारे अद्भुत आश्चर्यकारक आणि भगवत स्वरूप दिसत आहेत. आणि बाकीच्यांना त्याला काय वाटत नाही. ते म्हणले हे तर काय सामान्य जगत आहे, याच्यात काय विशिष्ट आहे, तेव्हा किती अद्भुत आहे हो. वास्तविक पाहिलं ना तर खरोखरच फारच अद्भुत जगत आहे, विशेष आहे असं. पण आम्हाला त्याची नजर नसल्याने, म्हणजे आपण ते त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहतच नसल्याने. काय झाडं फुललेली पहा ना तुम्ही यांच्यात. आता इतकी विशेषता तयार झालेली आहे. काय यांच्यामध्ये विशेषता आहे? पण ही विशेषता जरी असेल तर भूतकार्य आहे असं कोणी म्हणतात. म्हणूनच लोक फिरायला जातात. एवढे आता जरा फिरून येतो, पण फिरून आले तरी त्यांना देवदर्शन नाही होत, भूतदर्शन होतं. काही माणसं हौसी कलाकार असतात, ते फिरायला गेले तर चांगलं आहे,
पण फिरायला गेले तर देव नाही दिसला. मग काय दिसलं? भूतं दिसली, भूतं. काय म्हणजे फुलं फुललेली होती, असं फुलं होती का देव होता? देव होता. पण तुम्हाला देव नाही दिसला, तुम्हाला फुलं दिसली. याच्यात आश्चर्य आणि अद्भुतता आहे. तुम्ही सह्याद्रीच्या रांगेत जर गेले फिरायला ना, तर तुम्हाला फार असे विशेष असे आकार की जे पूर्वी कधी पाहिले नाही. असे आकारही प्रतीतीला आहेत. पण ते आकार म्हणून भूत म्हणून प्रतीतीला येतात सामान्य जीवाला. किंवा निसर्ग प्रेमी असेल तर निसर्ग म्हणून प्रतीतीला येतो. इतिहास प्रेमी असेल तर इतिहास नजरेत येतो. म्हणजे ज्याची जशी नजर आहे आणि अध्यात्मशास्त्राची नजर असेल तर त्याला तसं नजर प्रतीतीला येते. आणि ज्याला देवाचंच दर्शन घडतंय असं असेल अर्जुनासारखा, तर त्याला निसर्ग नाही देव दिसतो. आणि स्तुती ही आठवे, अजून काही स्तुती आठवत नाही. तर नामाला नमस्कार असो, रूपाला नमस्कार असो, असं म्हटलं वरती अद्भुत असणाऱ्या नामरूपाला नमस्कार असो. आणि स्तुती ही नाटवे, अजून काय बोलावं बुवा, काय बोलावं? आता पुष्कळ बोललो ना, अजून काय बोलावं? स्तुती ही नाटवे आणि निवांतही न वैसवे. अशी एक अवस्था असते बरं का. ही एक अवस्था आहे. मला वाटतं ही अवस्था माऊलींचीच दिसते. कारण माऊलींची अवस्था कशी झाली की माऊलीच बोलतायत ना, लिखाण कोण करतायत? माऊलीच सांगतायत. आणि अर्जुन म्हटले, कारण अर्जुनाच्या रूपामध्ये माऊली तिथे, तर असं नमस्ते नमस्ते करत इथपर्यंत आल्यावरती आता उभी आली की अनेक स्तुती ही नाटवे. स्तुती कोण करत होतं? माऊली स्तुती करतायत. त्या अर्जुनाच्या चित्तात प्रवेश करून माऊलींनी ओव्या बाहेर काढलेल्या. त्याच्या चित्तातून ओव्या बाहेर काढल्या. भावपराग, भावार्थ दीपिका. आणि अर्जुनात जर प्रवेश नाही केला तर हा भाव प्रगट होईल कसा? अर्जुन काय बोलतोय तर त्याच्या चित्ताशी समरस होऊन माऊली बोलतायत. तेव्हा आता काय करावं? आणि काही स्तुतीही नाठवी. कारण तिथं अर्जुनाचं दोन संबंध लागतात. अर्जुनाच्या चित्तात प्रवेश करून माऊली जर बोलतायत तर अर्जुन मौनत्वाला प्राप्त झालेला दिसतो. स्तुती केव्हा बंद होते? मौनत्व. आता काय बोलावं? म्हणून अधिक संपन्नता पाहिल्यानंतरही स्तुती बंद होते आणि न्यूनत्व पाहिल्यानंतर स्तुती बंद होते. काय वर्णन करावं? काय आणि असं पाहिलं की आता काय वर्णन करावं? अशा दोन्ही भागात जोपर्यंत करता येते तोपर्यंत मनुष्य हा कुठेतरी मध्ये आधी असतो. रमणांचे आहेत ना, महर्षी रमण आहेत ना, तत्ववेत्य होऊन गेले आणि आत्ता एवढ्यात होऊन गेले. म्हणजे फार दीर्घ काळ नाही झाला, आत्ता एक 50-100 वर्षाचा कालावधी. आणि दक्षिणेमध्ये मध्ये मी एक टाकले होते, 1-2 फायली टाकल्या होत्या. तुम्ही नाही पाहिल्या? टाकल्या रमणांच्या टाकल्या होत्या. तुम्ही नसतील त्यावेळेला पाहिजे. महर्षी रमण तत्ववेत्ता होऊन गेले. तर त्यांनी या म्हणजे काय उत्तर दे. तर ते परमात्मा कसा आहे तर याच्या अगदी महर्षी रमणांच्या ज्या फायली आहेत ना त्या अगदी अशाच आहेत की तो देव कसा आहे. त्यांना बरेचसे फॉरेनर्स त्यांच्याकडे यायचे, बाहेरचे लोक फॉरेनर्स त्यांच्याकडे यायचे आणि ते त्यांना प्रश्न करायचे. त्यांचा प्रश्न आणि यांचं उत्तर ऐकल्यावर असं लक्षात येतं की हे त्यांच्या स्थितीमधून खाली ढळतच नव्हतं. आणि ते नाही, मौन नाही, बोलायचे ते बोलायचे पुष्कळ मौन राहायचे. बोलून झाल्यावर परत बोलायचे नाही. जसे आपण वायफट बोलतो, व्यवहार करतो, आपण इथे बसतो इथेही बोलतो आणि बाहेर समाजात गेल्या तिथेही बडबड करतो. हे बडबड ते नव्हते का, ते फक्त तेवढंच बोलायचे आणि नंतर ते विषयी संपला. ते परत दुसरा काही व्यवहार करत नव्हते. अशा स्थितीमध्ये ते महर्षी रमणांचं आहे. आमचे संत आहेत ना ते समाजात मिसळत होते. आता आमच्या संतांकडे चला, गावात फिरत होते का नाही? सावतोबा महाराज फिरत होते, तुकोबाराय सुद्धा राहायचे, लोकांच्यातच राहायचे. लो गाव कीर्तनाला जायचं तर आपापच लोकांच्यात मिसळणार. तर हे करत होते ते. पण अधिष्ठानावरून न ढाळणारे असे दोघांचे दोन भिन्न भिन्न प्रकार आहेत. म्हणून महर्षी झाले ते आणि हे संत झाले.
स्वामी, महर्षी, संत या प्रत्येक पदाचे अर्थ वेगळे आहेत. म्हणून संतांच्या लेवलला बाकीचे लोक नाही बसत बरं. त्यांचे श्रेष्ठत्व आहे, पण त्यांच्या लेवलला श्रेष्ठत्व. तत्ववेत्ता वेगळा असतो आणि संत वेगळे असतात. संत तत्ववेत्ते असतात, संत महर्षी असतात, पण महर्षी संत नसतात. कारण ते तसंच आहे. स्वामी हा श्रेष्ठ असतो, आपण त्यांना म्हणतो स्वामी. स्वामी श्रेष्ठ असतात, संत स्वामी असतात, पण स्वामी संत नसतात. स्वामी शब्द हा पुष्कळ ठिकाणी येतो, पण लावतात नाही लोक. चला, तर याच्यात संत हा स्वतंत्र गट आहे, कारण त्याच्यात काही वेगळीकताच आहे आणि ते तुम्हाला या सगळ्या साधूंच्या वरून दिसून येईल आपल्या. चला, आणि काही स्तुती, नाटवे आणि निवांत हे आपला विषय चाललाय. निवांत हे न बैसवे. असं कधी होतं तुम्हाला अनुभव एखादा? तुमचा काय अनुभव याच्यातला होतं ना मन महाराज? ज्यावेळेला जावई बापू येणार असतात त्यावेळेला आम्हाला असंच होतं, म्हटले की आता काय बोलावं बुवा, आल्यावर काय बोलावं? स्तुती ही नाटवे, काय बोलावं? आणि ते यांच्यावर फार बोलायचं नसतं असं एक नातं आहे आणि त्याला म्हणतात जावयाचं नातं. त्यांच्यावर फार बोलायचं नसतं कधी, पण बोलायचं नसतं, पण बरंच बोलायचं असतं, म्हणजे मनात तर बराच भाव असतो. आणि मग त्याच्यात सांगतो ना तुम्हाला, स्तुती नाटवे आणि निवांतही न बैसवे. 1 तास झाला, येणार होते, आलं नाही. पूर्वीचा दृष्टांत घोड्यावर यायचे. पूजनीय अण्णा बी सांगायचे, नंतर मी हा दृष्टांत भाऊंकडून बी ऐकला, पूजनीय आत्माराम महाराज चांदेकरांकडून बी ऐकलेला आहे. मग तिथे असे बसलेले सासूबाजी, तास 1.5 तास झाला, मग चक्कर मारते तिकडून तिकडून. झोपाव का नाही? 1.5 तास आहे, झोपणार नाही ते, कारण झोप लागत नाही, बसूशी वाटत नाही. काही बोलायचं तर काही शब्द बी नाही समोर. आता आल्यावर काय बोलावं? आणि ते आल्याबरोबर ते पाहिलं, घोड्यावर बसून आले, पुरीला घेऊन आले. परत पूर्वीचं साधन काय होतं? घोडा होता. ते घोड्यावरून आले 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 लगेच भाकरी बिकरी घेतली हातात, गोवाळायला पाणी बिणी घेतलं की लगेच गेली, गोवाळलं, पुरीला खाली आणलं, पोट उतरवलं, मुलगी उतरवली, भात. जावई बापू म्हणतात, आया सासूबाई घोडा कुठं बांधू? ते म्हणजे बांधा माझ्या कमरेला. घोडा कुठं बांधायचा? बांधा माझ्या कमरेला. आता कमरेला कसं काय बांधायचा? हा कमरेला म्हणली का? बर बर. मग आता कुठे बांधायचा? कारण जावई बापूचा घोडा आहे. त्याच्यामध्ये काय काय बोलायचं हे सुद्धा भानावर राहत नाही. भानावर नाही. अतिप्रेमामध्ये असं होतं की भानावर नाही. तेव्हा आधी काही स्तुत्या, इथं सुद्धा बहुतेक असंच काहीतरी झाले की स्तुती नाटवे आणि निवांतही न बैसवे. कारण विश्वरूपाचा हा धंदा चालू आहे, नमस्कार करण्याचं काम चालू आहे. काय नमस्कार करावं, किती करावं, कशाला करावं, कुठून करावं, सगळं अख्खं रूप दिसतंय सगळं. तेव्हा नेनो कैसा प्रेम भावे गाजोचे लागे. म्हणजे पण असा जो प्रेम भाव चित्तामध्ये उत्पन्न झालेला आहे तो असा एक प्रकाराने गर्जना करून प्रगट होताना दिसतोय. त्याला म्हणावं अति उत्कट प्रेम, असं प्रेम आहे. किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी, की पुढती म्हणे श्रीहरी तुझं सन्मुखा नमो. सन्मुखा म्हणजे समोरून जसा दिसतोय उभा राहिलेला समोरून, तर तसा असा नमस्कार कसा? किंबहुना. आणखीन काय सांगू? किंबहुना पदाचा अर्थ काय? अजून काय बोलू? या परी नमन केले सहस्रवरी. किती वेळा नमन? हजारो. मूळ याच्यात. नाहीतर मग परत आणखीन कोणी म्हटलं असतं, बऱ्याच वेळा नमस्ते नमस्ते म्हटले माऊली, पण सहस्रावधी कुठे वेळा म्हटले? मग नमस्ते लिहिताना सहस्र वेळा लिहावं लागलं असतं. आणि ओव्या किती झाल्या असत्या? लिहिल्या असत्या माऊलींनी तेवढ्या. माऊलींच्याकडे काय कमी आहे का? समजा 1000 वेळाच तुम्हाला सहस्र हा शब्द लागत होता, म्हणजे नमस्कार हा शब्द माऊलींनी तोही काढला असता तेवढ्या ओव्या, पण तेवढा वेळ आपला गेला असता. म्हणून तुम्ही आता कल्पना करा की जे जे दृष्टीला दिसत आहेत त्या प्रत्येक रूपाला, नामाला, समोरून दिसो, मागून दिसो,
कसा दिसतोय त्या सगळ्याला नमस्ते नमस्ते प्रभो म्हणून सहस्रावधी नमन केलं. पुढती पुढती म्हणे श्री हरी. श्री हरी, श्री म्हणजे लक्ष्मी, हरी म्हणजे परमात्मा, म्हणजे लक्ष्मी नारायण आपण ज्यांना म्हणतो. श्री हरिपदाचा अर्थ काय झाला? लक्ष्मी नारायण. आणि शोभिवंत कोण आहेत? लक्ष्मी नारायण. लक्ष्मी शोभिवंत का नारायण शोभिवंत? लक्ष्मी सहित शोभे नारायण. तर दोघही शोभिवंत आहेत. लक्ष्मी नारायणाशिवाय शोभत नाही आणि नारायण लक्ष्मीशिवाय शोभत नाही. तर असे लक्ष्मी नारायण आपण लक्ष्मी नारायणाचा जोडा आला. म्हणजे जर दोघ जण आले तर ते म्हणजे वा लक्ष्मी नारायण आले आज आमच्याकडे असं बोलण्याचा प्रघात आहे. असो किंवा लक्ष्मी नारायण आले. चला ते देवाला लक्ष्मी शोभे सहित शोभे नारायण. नाही, ज्यांच्या वैष्णवांच्या घरात लक्ष्मी सहित नारायण शोभतो असं, कारण तो तिकडून खाली येतात. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्याच्यामध्येच आहे लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्या वैष्णवांच्या घरामध्ये भगवंत येतात, अवतरित असतात. तेव्हा अशा प्रकारचा आपला श्रीहरी. तेव्हा पुढं ती म्हणे श्रीहरी. पुढे परत म्हणतायत माऊली म्हणतायत तुझं सन्मुख श्रीहरी नमस्कार असं. म्हणजे रूपवान आणि निरूप असे दोघंही एकत्र आले. चैतन्य आणि माया या दोन्ही एकत्र आले श्रीहरीच्या रूपामध्ये. नमस्कार करायचा असेल तर चैतन्याला नमस्कार नाही होणार, म्हणून श्रीहरीला. भगवंत मायेची उपाधी धारण केल्याशिवाय नमस्कार योग्य होत नाही. म्हणून नमस्काराला पात्र मायेने बनवलेले. पहा, तुम्हाला मान कुणी दिला? मायेने दिला. असं म्हटलं तुमच्या विचारसागरात काय म्हटलं? नमनामध्ये काय म्हटलं? तरी म्या नमन कोणा करावे. म्हणजे ज्या वेळेला व्यापकते पूर्ण म्हणा ना, काय म्हणे, काय पद आहे तिथे? आनंद सत्य प्रकाश शिव आणि आधारणा बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास अपार शुद्ध परमात्मा तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. म्हणून तुझे अपार स्वरूप समुद्रावरती ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम विरवती देवी कुबेरही तैसेची आणि दया मुनी हृदय ज्याचे करती त्याचे बुद्धी उपाधी मिथ्या भान. आता बुद्धीची उपाधी धारण केली की त्याचं ते भान होतं, पण मिथ्या भान होतं. पंडित निश्चलदासजी म्हणतात त्याचं मला मिथ्या भान होतंय असं. पण बुद्धी उपाधी मानली. आता बुद्धी उपाधीने ज्याचं दर्शन होतं तो लक्ष्मीनारायण है ना. तिथं तो लक्ष्मी नारायण बुद्धी उपाधी. पण बुद्धी उपाधी वजा केले तर आता नमन कोणा करावे? एक आहे, नमनाला योग्य कुणी बनवलं? मायेने बनवलं. या देवाला मुख्य हुद्दा कुणी दिलेला आहे, म्हणून त्याला विसरता येणार नाही, मायेला विसरता येणार नाही. मायेमुळं मोठेपणा आला. हा जगतरूपी संसार कोणी थाटला? मायेच्या प्राबल्य म्हणजे बलामुळेच हा जगतरूपी संसार आला. आणि त्याच्यात याला जन्म कोणी घातला? मायेनेच जन्म दिला. मायेच्या पोटात जन्माला आलेला हा, आणि त्याच्यामुळे मायेने याला इतकं मोठं केलं. म्हणून पहिल्यांदा नाव कोणतं येतं? श्री. हरीनंतर पहिल्यांदा श्री. घराची ओळख सुद्धा स्त्रीवरच ठरते, पुरुषावरती नाही ठरत. ते म्हणले काय उडाण टप्पू कुठे बी राहू शकतात, यांचं काय नाही. ते म्हणले आपण कोण? गृहस्थेत का? हो. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो त्या व्यक्तीचा, की हा माणूस गृहस्थे बरं का. ते म्हणले आपलं काय? आपलं लग्न बिग्न नाही. म्हणलं आमचं लग्न नाही झालेलं असं.
तुम्ही त्याच्याकडे पाण्याची नजर बदलली का नाही ते म्हणले बा हा काय कुठे बी झोप मंदिरात झोपत असला याच्याजवळ श्री नाही, श्री म्हणजे लक्ष्मी नाही, ज्याच्याजवळ लक्ष्मी नाही, ज्याच्याजवळ लक्ष्मी आहे ते लक्ष्मी आहे तर ते जा म्हणून त्या घरामध्ये सुद्धा तुम्ही पहा जिथे लक्ष्मी आहे तर त्या ठिकाणचा वास तुम्हाला लगेच भिन्नता दिसायला लागते. गेल्यावरती तुमचं आदरातिथ्य होतं का नाही. मंदिरात गेल्यावर समजा हा मंदिरात राहत असेल तिथे तुम्ही गेले तर ते म्हणाल घ्या कडी सापड तुझं काय करणार त्याच्याजवळ तेवढंच ते तिथे गेले की लगेच ते म्हणले थांबा थांबा बसा चहा घ्या पाणी घ्या जेवण करा म्हणजे त्याच्यात आदरातिथ्य आहे. म्हणा ना इथे कोणाचा फोन वाजतो नाही ना की पुढती म्हणे श्री हरी तुझा सन्मुखा नमो समोरून दिसायला कारण लक्ष्मी समोरून दिसायला चांगली दिसते. समोरून दिसताना लक्ष्मी चांगली दिसते म्हणजे ती समोरून येताना चांगली दिसते म्हणून समोरून लक्ष्मी पाहते. त्याच्यात पुराणात कथा येतं तशा पण आता पाहू नंतर की पुढती म्हणे श्रीहरी तुझं सन्मुखान समोरून जो आला ना लक्ष्मी सहित नारायण दिसला तर त्याचा विशेषत्व आहे म्हणून समोरून येणाऱ्या श्रीहरीला आता अजून एक आहे भाग का हो लक्ष्मीच आणली का इथं तुम्ही लगेच तर लक्ष्मी नाही श्री मध्येच म्हणजे हरी मध्येच लक्ष्मी लुप्त आहे म्हणजे ती अविभाज्य विभागलेली नाही. ज्या वेळेला तुम्हाला नारायणाचं दर्शन होतं ते म्हटले मग लक्ष्मी कुठे गेली तुमची अहो नारायणाचं समाविष्ट आहे म्हणून त्या भगवंताने तर असं केलं भगवान शिवजींनी तर अर्धनारी नटेश्वर ते म्हणजे तुम्हाला पाहता येत नसेल तर माझ्यातच अर्ध्यामध्येच बघा सेपरेट पाहू नका. जसं तिथं लक्ष्मी नारायण सेपरेट म्हणजे इथे एकत्र पार्वती आणि भगवान शिवजी. पार्वती आहे का शिवजी आहेत एकच आहे म्हणून शिवजी मध्येच पार्वती आहे आणि पार्वतीमध्येच शिवजी आहे. या तुझं सन्मुखान समोरून येणाऱ्या देवाशी पाठीपोटा आती की नाही देवाला पाठ आणि पोट आहे का नाही येणे उपयोग आम्हा काय आम्ही याचा संशोधन करत बसलो. देवाला पोट किती मोठं आहे पाठ कशी आहे पाठीची बाजू कशी आहे पोटाची बाजू कशी आहे पाय उलटेत का सुलटेत का भूतासारखा आहे त्याचे पाय मागं फिरलेले देवाचे पाय कसले आहेत तेव्हा येणे उपयोग का आम्हा काय याचा काय उपयोग आहे पाठ आणि पोट पाहणे कारण तो अख्खाच देव आहे. तरी तुझं पाठी मोरे आहे नमो स्वामी तू जसा असेल तसा तुला काय असो नमस्कार असो तू जसा असेल तसा नमस्कार असो. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली